काय डिप्लोमा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताय तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंडचे संपूर्ण वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. म्हणजे कॅपराऊंड 1, 2, 3, 4 याचे फॉर्म केव्हा भरावे, कॉलेज केव्हा निवडावे, ब्रांच केव्हा निवडावी, हे केव्हा टाकावे लागतात आणि आमच्या पर्सेंटेजनुसार आम्हाला नंबर कसा मिळतो, कसा कॉलेज वगैरे मिळतं, त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरताना चुका करतात किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, ग्रेव्हियन्स सादर करणं या गोष्टी त्यांना अवगत होत नाही. तर त्यामुळे लक्ष द्या, या व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण शंका, सर्व डाउट्स मी क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मला असं वाटतं की कोणाचंही नुकसान व्हायला नको पाहिजे. आणि कसं असतं माहिती का, विद्यार्थी झालं, त्याच्यानंतर समजा सायबरवाल्यांकडून झालं, छोट्या छोट्या चुका होऊन जातात, पण त्याचं सर्वांना त्याचे जे पण काही असेल हे सर्व त्यांच्या पालकांना भोगावं लागतं. तर तुमचं कोणतंही नुकसान मी होऊ देणार नाही. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. हो सर, नमस्कार, मी विनीत सर, स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट सांगून देतो की ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुमची डेट ही एक्सटेंड झालेली आहे आणि हे शेवटचं एक्सटेन्शन आहे. यानंतर डेट वाढणार नाही. तर 30 जून 2025 ही तुमची लास्ट डेट असेल. त्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्या, त्यानंतर त्याला व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे ना, या सर्व गोष्टी झालेल्या पाहिजे. ठीक आहे ना. चला मग या संपूर्ण शेड्यूलला आता आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला माहिती असेल की आता 20 मे पासून तुमचं संपूर्ण ऍडमिशन प्रोसिजर सुरू झालेली आहे. तर 30 जून ही तुमची लास्ट डेट असणार आहे. यानंतर आता डेट एक्सटेंड होणार नाही. चान्सेस एकदमच नच्या बरोबर आहे, कारण संपूर्ण शेड्यूल येऊन गेलेला आहे. ठीक आहे ना. चला असो, तर 30 जून पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा पण आहे आणि त्याला व्हेरीफाय पण करायचं आहे. आता हे कशा प्रकारे करतात याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही लागणार आहे 2 जुलैला. बरोबर आहे. तर 2 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. मग आता यामध्ये आम्हाला काय बघायचं आहे, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघताना हे चेक करायचं की आपलं नाव बरोबर आलेलं आहे का, आपलं 10वीचे पर्सेंटेज, त्यामध्ये आपले जे बघा सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश या तिघांचे मार्क बरोबर आलेले आहे का, आपले पर्सेंटेज बरोबर आहे का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली कॅटेगरी बरोबर आलेली आहे का, हे सर्वांना चेक करायचं असतं. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फक्त यासाठीच असते की तुमचा संपूर्ण जो भरलेला डाटा आहे हा बरोबर आहे किंवा नाही, हे तुम्हाला सर्वांना चेक करायचं आहे. त्यानंतर जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं काहीतरी चुका होऊन गेल्या, बरोबर आहे, तर त्यांना ग्रेव्हियन्स सादर करण्यासाठी बघा सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स. सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स म्हणजे काय, की ज्या पण काही फॉर्म भरताना चुक्या तुमच्या झाल्या असेल या तुम्हाला करेक्ट करण्यासाठी तुम्हाला 3, 4, 5 हे 3 दिवस दिले जातात. म्हणजे 3 जुलैपासून तर 5 जुलैपर्यंत तुम्हाला ज्या पण काही फॉर्म भरण्यामध्ये चुका झाल्या असेल ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे. त्यानंतर 7 जुलैला तुमची लागून जाईल फायनल मेरिट लिस्ट. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, तुम्हाला एक विनंती करतो की फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमच्या कोणत्याही चुका नंतर दुरुस्त होणार नाही. तर फायनल मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला काहीच अपडेट करता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही डॉक्युमेंट्स वगैरे आले नसेल त्यांना ही शेवटची संधी आहे. म्हणजे 3, 4, 5 हे 3 दिवसात तुमचे काहींनी पावत्या अपलोड केल्या असेल, काहींचं जे पण काय असेल ना ते सर्वचे सर्व तुम्हाला प्रॉपर सबमिट करावं लागेल 3 ते 5च्या दरम्यान. बरोबर आहे. आणि ज्यांचा फॉर्म एकदम प्रॉपर भरून झाला असेल त्यांना छान छान सुंदर सुंदर कॉंग्रॅच्युलेशन्स. ठीक आहे ना. चला असो, तर 7 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागून जाईल. त्यानंतर काहीही अपडेशन होणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव या फायनल मेरिट लिस्ट मध्ये येईल तेच विद्यार्थी कॅप राऊंड साठी इलिजिबल असतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नाव कॅप राऊंड मध्ये येणारच नाही अशा विद्यार्थ्यांना बघा, या फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव येणार नाही त्यांना कॅप राऊंडचे फॉर्म भरता येणार नाही. हे थोडं समजून घ्या विद्यार्थी मित्र हो. ठीक आहे. चला, त्यानंतर हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेचच काय होतं माहितीये का, लगेचच सीट मॅट्रिक्स ओपन होते. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कसं असतं बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. म्हणजे कॅप राऊंड 1 साठी कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती किती जागा आहे, प्रत्येक ब्रांचचा इनटेक काय आहे. इनटेक म्हणजे काय, की एखाद्या कॉलेजला कॉम्प्युटर ब्रांचच्या 120 ऍडमिशन घेतात. बरोबर आहे. मेकॅनिकलच्या 120 होतात, सिव्हिलच्या 120 होतात, काही काही ब्रांचेसच्या 60 होतात, 80 होतात, जे पण काय असेल ते. तर प्रत्येक कॉलेजमध्ये इनटेक किती आहे हे सर्व जागा या ठिकाणी डिस्प्ले होतात. आणि लगेचच 8 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत म्हणजे 8 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या कॅप राऊंड 1 चा फॉर्म भरायचा आहे. कॅप राऊंड 1 चा फॉर्म कशा प्रकारे भरतात याचा सुद्धा सुंदर असा व्हिडिओ येऊन जाईल. बघा, तुम्हाला काय करायचं, तुमची ब्रांच निवडून ठेवायची. कोणती ब्रांच मला आवडते, कोणती ब्रांच मला घ्यायची आहे. आणि बरेचसे विद्यार्थी ब्रांच निवडताना चुक्या करतात. त्यांची पहिली चूक मी तुम्हाला सांगून देतो
की त्यांचा असा विचार असतो की मी काय करतो, फर्स्ट इयरला मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळतंय का नाही, तर मी गव्हर्नमेंट कॉलेज घेऊन घेतो, जी ब्रांच मिळेल ती मी घेऊन घेतो, बरोबर आहे. आणि सेकंड इयरला मी ब्रांच चेंज करून घेईन. कारण बरेचसे कॉलेजचे टीचर सुद्धा तुम्हाला सांगतात की सेकंड इयरला ब्रांच चेंज होते. मी नाही म्हणत आहे, नक्की होते, पण सर्वांची नाही होत. कॉम्पिटिशन असतं बेटा. बघा 2 ते 3च फक्त अशा 2 ते 3च फक्त सीट्स असतात की ज्या ठिकाणी ब्रांच चेंज होऊ शकते. त्यामुळे लक्ष ठेवा, या स्कॅम मध्ये जाऊ नका, या स्कॅम मध्ये पडू नका. कारण कसं असतं माहिती आहे का, की बरेचशे विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस मी बघितलं की त्यांनी मेकॅनिकल ब्रांच, इलेक्ट्रिकल ब्रांच, सिव्हिल ब्रांच घेऊन तर घेतली फर्स्ट इयरला, आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं की सेकंड इयरला तुम्ही चेंज करू शकता. आणि सेकंड इयरला फक्त आणि फक्त 3 का 4च विद्यार्थ्यांची ब्रांच चेंज होऊ शकली आणि बाकी सर्व बसले रडत. मग असा भोग होतो बरं, हे सर्व भोगावं लागतं. मग म्हणजे ज्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिकल आवडायचीच नाही, त्याला संपूर्ण डिप्लोमा आता इलेक्ट्रिकल मध्ये करावा लागेल. आलं लक्षात तुम्हाला? तर हा विषय आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. बघा, असं काही नाही की गव्हर्नमेंटच कॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे. बघा, मिळालं तर आनंदाची गोष्ट आहे, पण नाही मिळालं, बरोबर आहे, तर प्रायव्हेट कॉलेज सुद्धा चालतं. कारण बघा, डिप्लोमाला असं काही मॅटर करतच नाही की कॉलेज किती मोठं आहे, किती छोटं आहे. कारण तुम्हाला सर्वांना सर्टिफिकेट मिळणार आहे, ते म्हणजे MSBTचं, ठीक आहे ना. त्यामुळे असं काही टेन्शन मनात घेऊ नका, पण असं नको व्हायला पाहिजे. जी ब्रांच तुम्हाला पाहिजे आहे तीच तुम्ही घ्या, ठीक आहे ना. चला असो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, 8 ते 10 मध्ये तुम्हाला तुमचा कॅप राउंडचा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 300 कॉलेजेसचे ऑप्शन टाकता येतील, बरोबर आहे. मग तुम्हाला जे जे टाकायचे त्यानुसार टाका. आणि पहिल्या नंबरचं बघा, कॅप राउंड 1 आहे, त्यामुळे पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्ही असंच टाका की जे मिळालं तर तुम्हाला डायरेक्ट घ्यायचंच आहे. तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही, कारण ते ऑटो फ्रीज होतं. त्यामुळे पहिलं कॉलेज टाकताना व्यवस्थित टाका, ठीक आहे ना. बाकी तुम्ही इतर कॉलेज कोणतेही टाकू शकता. ते जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला पुढची प्रोसेस तुम्हाला सांगितलं मी, की आणि याच्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि ऑप्शन फॉर बेटरमेंट, याबद्दल एक सुंदर असं सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, कॅप राउंड 1 चा रिझल्ट लागून जाईल 12 जुलैला. म्हणजे 12 जुलैला तुम्हाला हे समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेजमध्ये कोणती ब्रांच मिळाली आहे. मग तुम्हाला असं वाटेल की सर, मग कॉलेज केव्हा टाकता, ब्रांच केव्हा टाकता? तर ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ना, त्यावेळेस येतं की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज निवडायचं आहे. 1 नंबरवर तुम्हाला गव्हर्नमेंट टाकायचं आहे का? चला, मग गव्हर्नमेंट 1 नंबर टाकायचं आहे. मग गव्हर्नमेंटची कोणती ब्रांच तुम्हाला टाकायची आहे? अच्छा, गव्हर्नमेंटची तुम्हाला कॉम्प्युटर ब्रांच टाकायची का 1 नंबरवर? अच्छा, ठीक आहे. मग 2 नंबरवर कोणती टाकायची? तर गव्हर्नमेंट IT टाकायची का? 3 नंबर गव्हर्नमेंट मेकॅनिकल टाकायची का? त्या सर्व गोष्टी समजतात, बरोबर आहे. आणि हो, जे विद्यार्थी जळगावचे असतील तर जळगावमध्ये आपलं ऑफलाईन कोचिंग क्लासेस आहे, त्या ठिकाणी नक्की भेट द्या. त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट ऑप्शन फॉर्म भरून देतो. कारण कसं असतं माहिती आहे का, मला माहिती आहे की ज्यावेळेस विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना जर सिक्वेन्स जर वरती खाली झाला ना, सर्व पाण्यात जातं डायरेक्टली आपलं, बरोबर आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचा ऑप्शन फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट भरून देतो. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे ना. चला असो, नक्की आपल्या ऑफलाईन कोचिंग सेंटरला भेट द्या. ॲड्रेस वगैरे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेन्शन घेऊ नका. चला, त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, आता बघा 12 तारखेला आपल्याला समजून जाईल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे. त्यानंतर 13 ते 15 मध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे, बघा आता मिळालेलं कॉलेज जर तुमचं पहिलंच नंबरचं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल, बरोबर आहे. मग संपूर्ण आपले डॉक्युमेंट्स घ्यायचे, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऑटो फ्रीज झाल्यामुळे 1000चं पेमेंट तुम्हाला करावं लागेल. त्याला सीट ऍक्सेप्टन्स फी भरता, ही सर्वांना भरावी लागते. असं नाही की मला कॉलेज मिळालं मला भरावं लागते, मला कॉलेज नाही मिळालं, आणि नाही मिळालं का मग तुम्हाला नेक्स्ट राऊंडला भरावं लागेल. तर हे भरायचे तर सर्वांनाच आहे, बरोबर आहे. चला, तर ही फीज तुम्हाला भरावं लागेल, त्याची प्रिंट आउट काढावं लागेल, आणि तुमची कॉलेजची फीज असेल, डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन सर्व तुम्हाला त्या कॉलेजला जावं लागेल, आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय करावे लागतील. तुमचं स्क्रुटिनी असो, फिजिकल स्क्रुटिनी असो, काहीही असो, तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स, सर्वांचे 3-3 झेरॉक्सचे सेट, त्यानंतर तुमचे फोटो, पासपोर्ट साईज 3-4 फोटो घेऊन जायचे आहे, आपल्या कॉलेजची फीज, थोडीफार फीज वगैरे घेऊन जायची आहे, आणि त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन कन्फर्म करून यायचं आहे. तर 13 ते 15 मध्ये तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल, जर ऑटो फ्रीज झालं असेल तर. आणि जर समजा तुम्हाला दुसरं पहिलं सोडून इतर कोणतं कॉलेज मिळालं, पण तुम्हाला वाटतं की नाही यार ठीक आहे, मला मान्य आहे, मला बाकीचे राऊंड ट्राय करायची नाहीये, मला तेच कॉलेज जाऊन घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याला सेल्फ फ्रीज करून सुद्धा ऍडमिशन कन्फर्म करू शकता. पण तुम्हाला असं वाटतं की मला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, पण यापेक्षा चांगलं कॉलेज मला पुढच्या राऊंडमध्ये मिळू शकतं, तर तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करून पुढचा राऊंड ट्राय करू शकता, ठीक आहे ना. चला, आणि ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक केल्यानंतर तरी सुद्धा तुम्हाला 1000 भरावेच लागतील. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. चला, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, वारे वा. ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाहीये, ज्यांना बघा, ज्यांना कॉलेज मिळालं आहे पण त्यांना असं वाटतं की चला पुढचा राऊंड ट्राय करू, पहिल्या राऊंडला आपल्याला प्रायव्हेट मिळालं आहे, सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट मिळालं तर आनंदाची गोष्ट होऊन जाईल, बरोबर नाही. तर प्रायव्हेट मिळालंय का, ठीक आहे, तर प्रायव्हेटमध्ये मिळालेली जी सीट आहे ती मी सेफ ठेवतो आणि पुढच्या राऊंडला मी ट्राय करतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1000 रुपयाची सीट ऍक्सेप्टन्स फी भरावं लागेल, आणि पुढच्या राऊंडला तुम्ही इलिजिबल होशाल. आणि ज्या विद्यार्थी असे असतात की समजा त्यांना पडतात 60%, बरोबर आहे, आणि ते पहिल्या नंबरला लागतात गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, गव्हर्नमेंट IT, गव्हर्नमेंट ENTC, गव्हर्नमेंट
सिव्हिल मेकॅनिकल, बरोबर आहे, हे सर्व नाव टाकून दिले आणि तो भाऊ प्रायव्हेट टाकतच नाही. मग अशा वेळेला त्याला कॉलेजेस अलॉट होत नाही. मला सांगा 60% अलॉट होणार आहे का? नाही होत ना. बघा, ज्या ठिकाणी कॉम्प्युटर आयटीचे जे कट ऑफ आहे ते 90च्या पुढे लागतात, बरोबर आहे. तर मला सांगा 60 वाल्याला गव्हर्नमेंट कसं काय शक्य आहे? मेकॅनिकल एखाद्या वेळेस लास्ट राऊंडला मिळू शकतं. ते पण डिपेंड करतं की जिल्हा कोणता आहे, सर्व कॅटेगरी वगैरे सर्व काही डिपेंड करतं, बरोबर आहे. पण 60% भाऊ पडले, भाऊची कॅटेगरी आहे ओपन, भाऊ टाकतोय फक्त कॉम्प्युटर आणि आयटी. तर मला सांगा पॉसिबल आहे का? तर अशा विद्यार्थ्याला कॉलेज मिळत नाही. काही जणांना असं वाटतं की समजा नाही मी फक्त गव्हर्नमेंटच टाकतो म्हणजे मला गव्हर्नमेंट लागूनच जाईल. अरे असं नसतं बा, असं नसतं. वाटलंच तर यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल, की काय-काय चुका करतात आणि काय-काय विद्यार्थ्यांचे मिथ्स असतात. ठीक आहे ना? चला असो. तर पुढे लक्ष द्या. तर आता बघा, आता 13 ते 15 मध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन कन्फर्म करतील त्यांचं ठीक आहे. पण जे विद्यार्थी कन्फर्म करणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 साठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही एलिजिबल राहशाल. तर बघा 16 जुलैला कॅप राउंड 2 ची सुरुवात होणार आहे. म्हणजे बघा, की कॉलेजमध्ये आता बघा पहिल्या राउंडला काही विद्यार्थी जाऊन ॲडमिशन कन्फर्म करतील. मग आता किती जागा उरलेल्या आहे एखाद्या कॉलेजला, हे सर्वचे सर्व जाहीर होईल 16 जुलैला. म्हणजे 16 जुलैला आपल्याला हे समजेल की फर्स्ट इयरला कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन कन्फर्म केलेले आहे. मग आता उरलेल्या जागा किती आहे? मग उरलेल्या जागांसाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल कॅप राउंड 2 ची. तर कॅप राउंड 2 चे फॉर्म भरावे लागेल तुम्हाला 17 ते 19 जुलैच्या दरम्यान, बरोबर आहे. आणि याचा रिझल्ट लागून जाईल 21 जुलैला. आता बघा, आता सेकंड कॅप राउंडला पुन्हा तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचे. आता सेकंड कॅप राउंडचे फॉर्म भरताना पहिले जे 3 ऑप्शन असतात, या 3 पैकी जर एकही तुम्हाला मिळालं ना, तर ते डायरेक्टली तुमचं काय होणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. हे लक्षात घ्या. हे पहिलं, दुसरं, तिसरं तिघांपैकी कोणतं मिळालं तुम्हाला ते ॲडमिशन घ्यावंच लागेल. तुम्हाला ते तुम्ही नाही म्हणू शकत नाही त्या ठिकाणी, बरोबर आहे. चला असो. तर 3 पैकी मिळालं तर जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्या आणि 3 पैकी नाही मिळालं, बरोबर आहे. आणि तुम्हाला वाटतं अजून पण की नाही मी पुढचं राउंड ट्राय करतो, तर परत ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करा आणि पुढे जा. तर ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल, त्यांना कॉलेज मिळून गेलं असेल, त्यांनी 22 ते 24 जुलैच्या दरम्यान कॉलेजला जायचं आहे, आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला ठीक आहे. बाकी सेम प्रोसिजर सर्वांना सेम राहील डायरेक्टली. समजतंय? फक्त लक्षात ठेवा, पहिल्या कॅप राउंडला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होतंय. दुसऱ्या कॅप राउंडला पहिले तीन कॉलेजपैकी कोणतंही मिळालं हे तुम्हाला घ्यावंच लागेल. त्यामुळे लक्ष ठेवा, पहिले 3 कॉलेज असेच टाका की जे तुम्हाला मिळालं तर तुम्हाला आनंद होईल. ठीक आहे ना? आणि ते तुम्हाला घ्यावंच लागेल. तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. ठीक आहे ना? चला असो. त्यानंतर आता कॅप राउंड 2. आता कॅप राउंड 2 मध्ये 22 ते 24 मध्ये तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावे लागतील, बरोबर आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये ॲडमिशन मिळाले असेल, म्हणजे म्हणजे सर्व काही ॲडमिशन वगैरे त्याचा नंबर वगैरे लागला असेल, त्यांना कॉलेजला जाऊन आपलं सर्व डॉक्युमेंटेशन सर्व सबमिट करून फीस वगैरे पेड करून ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. ठीक आहे ना? चला. आता कॅप राउंड 3. आता कॅप राउंड 3 बघा. अरे देवा पांडुरंगा तुझी माया. ठीक आहे. सॉरी. सॉरी हां. चला. लक्ष द्या आता विद्यार्थ्यांनो. बघा कॅप राउंड 3. आता कॅप राउंड 3 आता बघा, कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन झालेली आहे, आता उरलेले जे पण काही सीट्स आहे, त्यासाठी परत ॲडमिशन सुरू होईल कॅप राउंड 3 ला. म्हणजे 25 जुलैला आपले हे समजेल की किती अजून जागा शिल्लक आहे, कोणकोणत्या कॉलेजला, कोणकोणत्या ब्रांचेसला किती जागा अजून रिकाम्या आहे, हे समजेल आपल्याला 25 जुलैला. त्यानंतर 26 ते 27 जुलै, आता बघा 2च दिवस बरं, 26 आणि 27 हे 2च दिवसात तुम्हाला तुमचा कॅप राउंड 3 चा फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे. परत पहिल्यापासून तुम्हाला कॉलेजची नावं टाकावं लागेल, बरोबर आहे. आता या ठिकाणी रूल असा आहे की कॅप राउंड 3 मध्ये जर पहिले 6 कॉलेजपैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं ना, हे होऊन जाईल ऑटो फ्रीज. म्हणजे हे तुम्हाला घ्यावंच लागेल. तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. ठीक आहे ना? येतंय लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि हो, आज 6 पैकी 1 तर तुम्हाला मिळूनच जाईल आणि नाहीच लागलं, बरोबर आहे. आणि खालच्यापैकी एखादं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, बरोबर आहे. आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सेल्फ फ्रीज करा. आणि जर तुम्हाला असं वाटतं नाही मी परत चौथा राउंड ट्राय करेल, बरोबर आहे. मी शेवटपर्यंत लढेल, शेवटपर्यंत मी चांगल्या कॉलेजसाठी झगडेल, बरोबर आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परत ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करून परत पुढचा राउंड ट्राय करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल सेकंड राउंडमध्ये, तर त्यांनी काय करायचं आहे माहिती आहे का? की बघा, तुमचं 30 आणि 31 ह्या 2 दिवसात तुम्ही कॉलेजला जाऊन आपलं डॉक्युमेंटेशन सर्व काही प्रॉपर जमा करून, सर्व काही करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. पण लक्ष ठेवा, कॅप राउंड 3 मध्ये पहिले 6 कॉलेजमध्ये जर ॲडमिशन मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल. ठीक आहे ना? चला असो. सॉरी मी थोडंसं असं वेगळं बोलतो, पण कसं आहे लवकर समजतं लहान विद्यार्थ्यांना. त्यामुळे नाही बाकी असं काही नाही. पालकांनो राग मानू नका. तुमचाच मुलगा म्हणून समजा आणि तुमच्या मुलाचा मोठा भाऊ म्हणून समजा. ठीक आहे ना? चला असो. आणि त्याच पद्धतीने आणि बघा, आता सर्वात शेवटचं आहे तुमचं कॅप राउंड 4. ठीक आहे ना? आता कॅप राउंड 4 मध्ये थोडं समजून घ्या आणि हो, सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे पुढे. त्यासाठी व्यवस्थित फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा विद्यार्थ्यांनो.
आणि माझ्या सुद्धा आई वडिलांना. चला तर कॅपराऊंड 4 आता बघा. तर कॅपराऊंड 4 आता बघा किती किती जागा रिकाम्या आहे. 1, 2, 3 कॅपराऊंड ह्या तिघांमध्ये काही काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होतील, तर मस्त की ऍडमिशन वगैरे कन्फर्म करून मस्त कॉलेजला सुद्धा चालले जातील. आणि कॅपराऊंड 3 संपला ना आपला, की जनरली काय होतं माहिती आहे की कॉलेज सुरू व्हायला लागतं. म्हणजे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतात ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा समजा इतर कोणतं कॉलेज असेल, ते म्हणतात की चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे त्यांनी कॉलेजला यायला सुरुवात करा. म्हणजे त्यांचं युनिफॉर्म असेल, त्यांचं लायब्ररी कार्ड वगैरे असेल, एकदाच गर्दी होणार. आणि यासाठी कसं होतं माहिती आहे का, की तुमची लायब्ररी कार्ड बनणं सुरू होऊन जातं, तुमचा युनिफॉर्म शिवणं वगैरे सुरू होऊन जातं, जे पण काय असेल ते, बरोबर आहे. तुम्हाला सर्व गोष्टी पुस्तकं वगैरे दिल्या जातात. त्यानंतर तुम्हाला जे पण काही समजा सामान लागतं आपलं, म्हणजे वर्कशॉप डायरी असेल, त्याच्यानंतर तुमचे शीट्स वगैरे असेल, नंतर तुमचे मॅन्युअल्स वगैरे असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला देणं सुरू होऊन जातं डायरेक्टली. 2 कॅपराऊंड लागलं की हे सर्व गोष्टी सुरू होऊन जातात. ठीक आहे ना. म्हणजे जनरली असं बघायला गेलं तर तुमचं कॉलेज सुरू होऊनच जातं. ठीक आहे ना. चला असो. अरे बघा कॅपराऊंड 4 येतात. कॅपराऊंड 4ला 1 ऑगस्टला आपल्याला समजेल की अजून किती जागा शिल्लक आहे एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजेसला. तर 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट या 2 दिवसात तुम्हाला कॅपराऊंड 4 साठी फॉर्म भरायचा आहे आणि 5 तारखेला त्याचा रिझल्ट लागून जाईल. आणि बघा कॅपराऊंड 4 मध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरशाल तर कोणतंही कॉलेज जरी तुम्हाला लागलं ना, तरी ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होणार. म्हणजे ते तुम्हाला घ्यावंच लागेल. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला असो. तर 5 तारखेला त्याचा रिझल्ट लागेल आणि 6 ते 8 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करून यायचं आहे. आता काही जण म्हणतील की सर तुम्ही म्हणता की फर्स्ट कॅप राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं की ते ऑटो फ्रीज होतं आणि ऑटो फ्रीज झाल्यावर सुद्धा आम्हाला ते कॉलेज नसेल घ्यायचं, तर मग आम्ही काय करायचं? किंवा सेकंड कॅप राऊंडला पहिले 3 कॉलेज ऑटो फ्रीज होतात, बरोबर आहे. मग पहिल्या 3 पैकी एखादं कॉलेज आम्हाला मिळालं आणि ते आम्हाला नाही घ्यायचंय, मग आता काय करायचं? तर अशा कंडिशनला ऑटो फ्रीज झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला समजा ऍडमिशन त्या ठिकाणी घ्यायचं नाहीये, तर तुमचं सर्व कॅप राऊंड तुम्हाला बाहेर काढलं जातं आणि तुम्हाला भरावं लागतो मग तुमचा शेवटचा राऊंड, ज्याला म्हणतो आपण काउन्सिलिंग राऊंड, त्याला म्हणतो आपण स्पॉट राऊंड. आला लक्षात तुम्हाला? किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरले नव्हते, ऍडमिशन फॉर्म भरले नव्हते, अपूर्ण फॉर्म भरले होते, ज्यांचे फॉर्म भरले गेले, पेमेंट केलं पण व्हेरीफायच झाले नाही, तर असे जे विद्यार्थी आहे ते सर्वचे सर्व कॅप राऊंड 5 म्हणजे त्याला काउन्सिलिंग राऊंड किंवा स्पॉट राऊंड म्हणतात, त्यासाठी ते एलिजिबल राहतील, बरोबर आहे. चला असो. तर या ठिकाणी कसं असतं माहिती का, की सर्व ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर संपूर्ण ऍडमिशन सर्व प्रोसेस वगैरे झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व 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 झाल्यानंतर विषय असा असतो की प्रत्येक कॉलेजेस काय करतं माहिती का, की आता सर्व ऍडमिशन 4 कॅप राऊंड आमचे झालेले आहे, तरी सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये या ब्रांचला एवढ्या एवढ्या जागा शिल्लक आहे, हे सर्व जाहीर करतात. मग तुम्हाला डायरेक्टली कॉलेज अलॉट होतात की हे तुम्हाला कॉलेज आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊन घ्या. हे संपूर्ण जी प्रोसेस वगैरे आहे ना, ही संपूर्ण प्रोसेस होईल तुमची इन्स्टिट्यूट लेव्हलवर, बरोबर आहे, किंवा समजा DTE लेव्हलवर. ते मी याबद्दल तुम्हाला माहिती देईल, पण लक्ष ठेवा या राऊंड पर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही, कारण हा डायरेक्टली सट्टा बाजार आहे. डायरेक्टली कसं आहे, मिळालं तर मिळून पण जाईल आणि नाही मिळालं तर विषय गंभीर होतो. कारण बघा तुमच्या कॅटेगरीचा काही बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळत नाही. तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस पूर्ण फीस भरावी लागते, बरं. या ठिकाणी लक्ष ठेवा, जे विद्यार्थी शेवटच्या राऊंडमधून ऍडमिशन घेतात त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. लक्ष ठेवा, त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, त्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येत नाही, त्यांना मॅनेजमेंटची ओपनची फीस भरावी लागते. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे लक्ष ठेवा, पहिल्या 4 कॅप राऊंड पर्यंतच ट्राय करायचं आहे आणि चौथ्या राऊंडला जे पण कॉलेज तुम्हाला मिळेल ना, जे नशिबात असेल ते तुम्ही घेऊन, नशिबात म्हणजे आपल्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला मिळेल, बरोबर आहे, तर ते तुम्हाला कॉलेज वगैरे प्रॉपर घ्यायचं आहे. 5व्या राऊंडची वाट पाहायची नाही. हा फक्त कोणासाठी आहे, ज्यांचा फॉर्म अपूर्ण राहिला होता, ज्यांना समजा पहिल्या नंबरला चुकीचंच कॉलेज टाकलं गेलं आणि ते तुम्हाला घ्यायचंच नाही चुकून. मी तुम्हाला हेच सांगतो की या चुका करू नका विद्यार्थ्यांनो, या चुका करू नका. ठीक आहे ना. फॉर्म प्रॉपर भरा, व्यवस्थित भरा. मोबाईलवरून फॉर्म भरू नका. मोबाईलवरून फॉर्म भरता येतो, पण सिक्वेन्स लावताना तो वरती खालती होतो, तो सेव्ह होत नाही, हा प्रॉब्लेम येतो. बरेचशा विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस या चुका केल्या होत्या, त्यामुळे सांगतो त्यामुळे. ठीक आहे ना. त्या सर्व गोष्टी, या सर्व डेट्स वगैरे तुम्हाला दिलेल्या आहे, बरोबर आहे. चला, तर याबद्दल मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेलच. आता एवढी काही तुम्हाला सध्या गरज नाहीये. ठीक आहे ना. चला असो. आणि हो, ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की नाही यार मला ऍडमिशन, आता मी फीस वगैरे भरली आहे, पण मला आता ऍडमिशन कॅन्सल करायची आहे, तर 12 ऑगस्टच्या आत जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करत असाल तर ₹1000 वजा करून बाकी संपूर्ण फीस तुम्हाला रिफंड केली जाईल. पण त्यानंतर जर तुम्ही म्हणशाल की मला ऍडमिशन कॅन्सल करायचंय, मग त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिफंड मिळणार नाही. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. चला, आता काही इन्स्ट्रक्शन वगैरे आहे, ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगतो, पण त्याआधी बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा खरंच हार्ड आहे का? डिप्लोमाला लोक हार्ड का म्हणतात? या सर्व गोष्टींवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, बरोबर. तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही देऊन देईल. आणि हो, बघा तुम्ही जर अजून सुद्धा आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल, तर आपले डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का, की आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर.
प्ले स्टोअरवर जा, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन हे असं तुम्हाला लोगो वगैरे दिसेल, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये बघा आपला मॅथ्स 1 ज्याला तुम्ही M1 म्हणतात, बेसिक मॅथमॅटिक्स, बरोबर आहे. नंतर तुमचा कम्युनिकेशन स्किल ज्याला तुम्ही इंग्लिश म्हणतात, त्यानंतर बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री, या चारही विषयांचे ऑनलाईन क्लास आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे आणि एकदम कमी किमतीत अवेलेबल आहे. एकदा एक काम करा, आमचे फ्री डेमो लेक्चर सुद्धा आहे बरं. म्हणजे बघा तुम्ही जर समजा मॅथचे जर फ्री डेमो लेक्चर बघशाल ना, तर बघा तुम्हाला खूप आवडतील ते. एकदा जा आणि पॅरेंट्सने सुद्धा बघा, मी पालकांना सुद्धा विनंती करतो की एकदा तुम्ही सुद्धा बघा तुमच्या विद्यार्थ्यांसोबत की तुमच्या पाल्याला कोण शिकवतं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि कशा प्रकारे शिकवला तर हे सुद्धा बघा. बघा आमचे 2 प्रकारचे आहे, एक म्हणजे बेसिक फाउंडेशन कोर्स जो फक्त 10 रुपयाचा आहे, बरोबर आहे. पण थोडीशी इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे लागतात, तर तो 30 रुपयाचा पडतो तुम्हाला, बरोबर आहे. तर बघा विद्यार्थ्यांना तो तुम्ही परचेस करा आणि जे विद्यार्थी बेसिक फाउंडेशनचा कोर्स परचेस करतील ना आणि त्यांना जर वाटतं की आम्हाला विनीत सरांशी बोलायचं आहे या कोर्सबद्दल, बघा माझी हेल्पलाईन टीम तर आहेच, त्यांना तुम्ही मेसेज करू शकता, बरोबर आहे. हेल्पलाईन टीमचे सुद्धा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. त्यांना मेसेज करा, कॉल नका करा रे, कारण एवढे कॉल नाही अटेंड करू शकत ते सुद्धा, बरोबर आहे. पण ज्या विद्यार्थ्याने बेसिक फाउंडेशन कोर्स विकत घेतला असेल त्याला मी पर्सनली काउन्सिल वगैरे करेल, त्याला जे पण काही अडचण असेल ते मी सॉल्व्ह करून देईल. तुम्हाला ब्रांच रिलेटेड असो जे पण काही काउन्सिलिंग लागेल ते मी तुम्हाला करून देईल. दुसरी गोष्ट, आणि आपला जो कोर्स आहे, जो विद्यार्थी हा कोर्स घेतोय, समजा आता बघा डिप्लोमाला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताय, ऑलरेडी तुम्ही खूप लेट तुमचं ऍडमिशन होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण ऑगस्ट तुमचा उजाडतो आहे, त्यामुळे लक्ष ठेवा आतापासूनच अभ्यासाला लागून जा. तर बघा आपला बेसिक मॅथ M1 आहे, इंग्लिश आहे, म्हणजे कम्युनिकेशन स्किलला इंग्लिश म्हणता आपण, ठीक आहे ना. तर बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री या सर्वांचे ऑलरेडी संपूर्ण सिलेबस तुम्हाला प्रॉपर दिलेला आहे. तर जा आमचे डेमो लेक्चर बघा आणि जर तुम्हाला आवडलं ना आमचं शिकवणं तर तुम्ही कोर्स परचेस करू शकता. आणि बघा मला सांगा प्राइस किती आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1899 रुपये बस. आता मला सांगा 1899 मध्ये खूपच कमी प्राइस झाली आहे, बरोबर आहे ना. चला तर 1899 ही आपल्या कोर्सची प्राइस आहे कॉम्बोची, बरं काय म्हणजे चारही सब्जेक्टची मिळून फक्त 1899. अरे तुम्ही 10वीला किती फीस भरली असेल, बरोबर आहे. तर डिप्लोमाची ही फीस काहीच नाही त्या मानाने, बरोबर आहे. आणि एकदा शिकवण्याची क्वालिटी बघा, त्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. मला फ्री क्रॅश कोर्स जो रिव्हिजन कोर्स असतो ना शेवटी बरोबर, तो रिव्हिजन कोर्स तुम्हाला मिळेल. MCQच्या नोट्स तुम्हाला मिळतील, फॉर्म्युलाच्या नोट्स मिळतील, प्रॉपर तुम्हाला सर्व जे पण काही लागतं ना हे सर्व काही तुम्हाला दिलं आहे आणि फक्त 1899 मध्ये. आणि हो, जर तुम्ही आमच्या हेल्पलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करशाल तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. म्हणजे थोडंफार काही ना काही डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. तर आमच्या हेल्पलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. त्यांना तुम्ही पेमेंट वगैरे केलं की ते तुम्हाला कोर्स वगैरे परचेस करून देतील, बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो एकदम छान आहे शिकवणं, एकदा बघा, पालकांनी सुद्धा एकदा शिकवणं बघा. कारण कसं माहिती आहे का की विद्यार्थ्यांसाठी रिस्क नका घ्या. कारण कसं घरी बसून पाणी पावसाचे दिवस आहे, काही समजा कॉलेजला जायला लेट झालं, क्लासला जायला लेट झालं तर त्याचं नुकसान व्हायला नको, यासाठी ऑनलाईन कोर्स बेस्ट आहे. एकदा तुम्ही जा आमची फ्री डेमो लेक्चर बघा, बरोबर आहे. आणि आवडलं तरच घ्या, मी काय म्हणतोय आवडलं तरच घ्या आणि आवडेल 100% आवडेल. विद्यार्थ्याला समजेल, ज्या विद्यार्थ्याची 8वी 9वी 10वीचे कॉन्सेप्ट एकदमच वीक होते अशानुसार प्रॉपर शिकवलेलं आहे, बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्याने माझी फक्त वही व्यवस्थित लिहिली ना त्याला जबरदस्त बेनिफिट, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क आपल्या काढलेले आहे, बरोबर आहे. आणि हो, जर तुम्ही जळगावचे असाल तर जळगावला आपलं ऑफलाईन कोचिंग क्लास आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडला मधुर कॉर्नर जवळ. लोकेशन वगैरे सर्व तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. तर एकदा तुम्ही जा, नक्की या, आपल्या ऑफलाईन कोचिंगला सुद्धा भेट द्या. बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ऑफलाईनला शिकत आहे, ठीक आहे ना. आणि बघा टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, असं काही नाहीये. पण बघा विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी सांगतो की ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, आता बघा बरेचसे विद्यार्थी अजून संपलेला नाही हा व्हिडिओ, थोडासा व्हिडिओ मोठा होतोय, बरोबर आहे. चला आता कोणकोणत्या चुका विद्यार्थी करतात, तर सर्वात पहिले ब्रांच सिलेक्ट करताना चुक्या करतात. याचं ऐकता, त्याचं ऐकता आणि कोणती तरी वेगळीच ब्रांच सिलेक्ट करून ठेवतात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, फर्स्ट इयरला वेगळी ब्रांच सिलेक्ट करू आणि सेकंड इयरला चेंज करून घेऊ, असं नाही होत, असं सर्वांसोबत नाही होत. तिसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की मी आता एक काम करतो, मी बाहेर जातो शिकायला, पुण्याला जातो, मुंबईला जातो, मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जातो शिकायला. तर डिप्लोमाला मला असं वाटतं की जास्त बाहेर जाऊन फायदा नाही, जास्त म्हणजे खूप दूर जाऊन. आता बघा एखाद्या खेड्यापाड्यात जर तुम्ही शिकत असाल, बरोबर आहे, त्या ठिकाणी डिप्लोमाचं कॉलेजेस अवेलेबल नाही किंवा एकदमच असं कॉलेज आहे की त्या ठिकाणी काही स्कोप नाही, काही प्रॉपर नाही, तुम्हाला सर्व माहिती आहे, त्या कॉलेजमध्ये व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही जवळच्या एखाद्या चांगल्या पॉलिटेक्निकला सुद्धा शिकू शकता. असं काही नाही रे की जळगावमधून सॉरी एखाद्या पर्टिक्युलर सिटीजमधून जर डिप्लोमा केला तर आपल्याला जॉब नाही भेटणार, पुण्याला चांगला जॉब भेटेल, मुंबईला डिप्लोमा केला चांगलं आहे, असं काही नाहीये. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही डिप्लोमा करा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे MSBTचं, ठीक आहे ना. त्यामुळे कॉलेज मॅटर करत नाही, ठीक आहे ना. ही गोष्ट आहे, बरोबर आहे. चला
तर जास्त असं एकदम पुणे मुंबईला शिकायला पाठवू नका, कारण दहावीतले हे छोटे छोटे लेकरं असतात रे, खूप त्रास होतो. कारण माझ्या क्लासमध्ये मागच्या वेळेस भरपूर अशा मुली होत्या की ज्या खूप दुरून दुरून आल्या होत्या. क्लासला डायरेक्ट रडायच्या, शनिवाराला की रडायच्या, डायरेक्ट शुक्रवाराला की रडायच्या, सर आम्हाला मम्मी पप्पांची आठवण येते, सर आम्हाला घरी जाऊ द्या, सर प्लीज सर आम्हाला आठवण येते हो सर प्लीज. म्हणजे खूप मी खूप पाहिलेलं डायरेक्टली ते ना, येते लक्षात तुम्हाला, तर खूप वाईट वाटतं रे. आणि शनिवार रविवार मी तर एक्स्ट्रा क्लास घेतो, 4-4 तास आपले क्लास चालतात आणि त्यांच्याकडे पाहून असं एकदम खूप वाईट वाटतं. त्यामुळे लक्ष ठेवा, विद्यार्थ्याला खूप जास्त दूर करू नका रे आपल्यापासून, कारण 10वी नंतर त्यांचं एवढं वय नाहीये की ते प्रॉपर या समाजामध्ये बिअर करू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतील. तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट करतो की थोडासा विचार करा मुलांना बाहेरगावी पाठवायच्या ऐवजी, ठीक आहे ना. चला असो, तर डिप्लोमा कुठूनही करा सारखंच आहे. चौथी गोष्ट, आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिफ्ट पण असते आणि रेग्युलर पण असतं. बरोबर, रेग्युलर म्हणजे काय, रेग्युलर टाइम, आणि शिफ्ट म्हणजे काय, काहींच्या शिफ्टचा टायमिंग सकाळी असतो. तर अशी टायमिंग निवडताना सुद्धा प्रॉपर बघा, शिफ्टचा कोड वेगळा असतो, रेग्युलरचा कोड वेगळा असतो. TFWH कोड समोर असं टी लावलेलं असतं, हे लक्ष ठेवा. मुलींचा लेडीज कोटा असेल तर तिथं एल वगैरे, म्हणजे गर्ल्स कोटा असं असतो ना आपला सेपरेट, त्या ठिकाणी प्रॉपर त्याचा वेगळा कोड आणि जनरलचा वेगळा कोड. तर हे लेडीज कोटा, गर्ल्स कोटा हे प्रॉपर समजून घ्या, त्यानुसारच तुम्ही भरा. आणि हो, मी एक कॅपराऊंडचा फॉर्म भरून दाखवेल, प्रॉपर भरून दाखवेल, काळजी करू नका, सर्व काही करेल. फक्त चुका करू नका, घाई करू नका. तुम्ही घाई करतो, मला असं वाटतं की मी पहिला फॉर्म भरला तर मला पहिले नंबर मिळेल, असं काही होत नाही. तर या सर्व बेसिक चुका आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर एकदा चेक करा की आपली सर्व माहिती त्या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही. जर योग्य असेल तर आनंदाची गोष्ट आहे, मोस्ट वेलकम. पण योग्य नसेल, काही बारीक चुका झाल्या असेल, तर ग्रेव्हियन्स फाईल करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिले जाईल. त्या ठिकाणी तुम्ही आपली जी चूक आहे ती करेक्ट करून घ्या, जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं सर्व काही प्रॉपर येईल. आणि एकदाची फायनल मेरिट लिस्ट लागली की नंतर कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही, त्यामुळे काळजी घ्या, ठीक आहे ना. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्या, कारण तुम्हाला फायदा होईल, नक्की 100% फायदा होईल. एकदा जा, आमची डेमो लेक्चर नक्की बघा, तुम्हाला आवडतील, 100% आवडतील. आणि विद्यार्थ्याचं कल्याण 100% होणार आहे. बरोबर आहे, विद्यार्थी फेल होणार नाही याची गॅरंटी मी घेऊ शकतो, ठीक आहे ना, कारण एवढं प्रॉपर शिकवलं आहे, ठीक आहे ना. चला, तर आशा करतो की आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.